हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CET 2026च्या स्टुडंटसाठी हा व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट होणार आहे. कारण की जसं तुम्ही थंबनेल आणि टायटल पाहिलेलं आहे, तर त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो MST CETची जी एक्झाम 10 एप्रिलपासून स्टार्ट होणार आहे. तर हा व्हिडिओ स्पेशली मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्या MST CET ॲडमिट कार्डशी रिलेटेड आहे. ॲडमिट कार्ड तुमचं कधी येणार आहे, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ॲडमिट कार्ड डायरेक्टली मी तुम्हाला दाखवणार आहे ॲक्च्युअलमध्ये. ओके, सो पहा, ॲडमिट कार्ड तुमचं 100% 1 ते 2 दिवसांमध्ये CET सेल ऑफिशियली रिलीज करणार आहे PCM ग्रुपसाठी. अगोदर PCM ग्रुपची 10 एप्रिलपासून एक्झाम स्टार्ट होणार आहे, म्हणून अगोदर 1 ते 2 दिवसांमध्ये 100% तुमचे ॲडमिट कार्ड येणार आहे. बट मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ॲडमिट कार्ड येण्याच्या अगोदरच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्टली तुमचं ॲक्च्युअल जे ॲडमिट कार्ड असते ते कसं असते आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात जे तुम्हाला पाहायचे असतात, जेणेकरून काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही एक्झाम देण्यासाठी, हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कम्प्लिटली सांगणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट राहते ॲडमिट कार्डमध्ये काही गोष्टी असतात ते तुम्हाला पाहायचे असतात आणि ते तुम्हाला व्यवस्थित पाहून एक्झाम द्यायला जायचं असते, तर ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ठीक आहे, आता तो पहा, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आता तर तुमची इथं प्रोसेस स्टार्ट झाली आहे. म्हणजेच काय की तुमची आता एक्झाम होणार आहे. एक्झाम झाल्यानंतर पहिला अटेम्प्ट झाला, त्यानंतर सेकंड अटेम्प्ट PCM PCBचा, त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस तुमची स्टार्ट होणार आहे कॅपराऊंड 1, 2, 3 असे. म्हणजेच एकूण काय की भरपूर तुम्हाला पुढे जायचं आहे ॲडमिशनपर्यंत. म्हणजेच तुम्हाला एक गायडन्स असणे खूप गरजेचं आहे. म्हणजेच प्रिपरेशनपासून तर ॲडमिशन होईपर्यंत. आणि मी दरवर्षी म्हणजे जवळपास 5 वर्ष झाले आहेत विद्यार्थ्यांना गायडन्स प्रोव्हाइड करत असतो. दरवर्षी तुम्हाला व्हिडिओज मिळत असतात यूट्यूबवरती, माझ्या चॅनलवरती, आणि विद्यार्थ्यांना मी सांगत असतो त्यांच्या CETच्या प्रिपरेशनपासून ते ॲडमिशन होईपर्यंत. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, अजून तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे प्रत्येक मोस्ट इम्पॉर्टंट विथ एक्सपिरियन्स, 5 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे जे मी तुम्हाला इथं सांगत आहे, म्हणून तुम्ही इथं सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला गायडन्स सगळे अपडेट वगैरे मिळणार आहे. ठीक आहे, तर सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा, ॲडमिट कार्डमध्ये तुम्हाला आता काय आहे इम्पॉर्टंट गरजेचं मी तुम्हाला सांगतो. पहा, सगळ्यात पहिले तुमची 10 एप्रिलला एक्झाम स्टार्ट होणार आहे. त्याच्या अगोदर 4 ते 5 दिवसा अगोदर, म्हणजे व्हिडिओ जेव्हा बनवत आहे त्यानंतर 1 ते 2 दिवसात 100% तुमचे ॲडमिट कार्ड इथं येणार आहेत. आता मोस्ट इम्पॉर्टंट पहा की तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये काय दिलेलं असते आणि तुम्हाला काय बघणे गरजेचं असते. ठीक आहे, तर पहा, हे ॲडमिट कार्ड जसं दाखवत आहे तशाच टाईपचं सेम तुम्हाला इथे ॲडमिट कार्ड असणार आहे. ओके, कारण की ऑफिशियली CET सेलचं स्वतःचं ॲडमिट कार्ड आहे विद्यार्थ्याचं, कधीचं 2024 मधलं. बट सेम 2024 असो, 25 असो किंवा 26 असो, ॲडमिट कार्ड सेम फॉर्मॅटचं राहत असते. त्यामध्ये जे डिटेल्स दिले असतात त्या सेम असतात, त्यामध्ये जास्त बदल होत नाही. जसं की पहा, तुम्हाला काय चेक करायचं असते सांगतो. पहा, ॲडमिट कार्डमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले कॅन्डिडेट नेम, तुमचं जे नाव आहे ते बरोबर आहे का, नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का, ते चेक करायचं. का चेक करायचं? कारण की जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरवरती जाता एक्झाम देण्यासाठी, तुमचं जे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन होत असते, जे तुमचं नाव आहे तुमच्या ॲडमिट कार्डवरती आणि तुमचं जे नाव आहे तुमच्या आयडेंटिटीवरती, म्हणजे आयडेंटिटी तुमची आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा अजून काहीतरी आयडेंटिटी कार्ड तुमचं असेल त्याच्यावरती तुमचं नाव आहे, तर ते स्पेलिंग बरोबर आहे का, तुमच्या बाबाचं नाव, तुमचं सरनेम हे बरोबर आहे का, ते चेक करायचं. त्यानंतर रोल नंबर, युजर नेम. ठीक आहे, तुमचा जो रोल नंबर आहे तो ॲटोमॅटिक काही पण येऊ शकते. ठीक आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ सुद्धा व्यवस्थित चेक करायची, तुमची तेच डेट ऑफ बर्थ आहे का, कारण की आयडेंटिटी व्हेरिफिकेशनमध्ये डेट ऑफ बर्थ, तुमचं नेम हे इम्पॉर्टंट राहते. ठीक आहे, हे पाहिलं. त्यानंतर पर्सनल डिटेल्समध्ये तुमचा अजून एक फोटो येणार आहे इथं. आणि ठीक आहे, फोटो व्यवस्थित चेक करायचा, बरोबर दिसतंय का, तुम्हीच आहे का त्यामध्ये. ओके, बरोबर येते का फोटो ते चेक करायचं. खाली तुमची सिग्नेचर इथं आहे का, जे सिग्नेचर तुम्ही इथं केली होती आणि ती येणारच आहे मला माहिती आहे, बट आणि अशीच सिग्नेचर तुम्ही तेव्हा करायची जेव्हा तुम्ही एक्झामला जात असता. ठीक आहे, ते नंतरची गोष्ट आहे. ठीक आहे, हे झालं, हे चेक करायचं. त्यानंतर आता मोस्ट इम्पॉर्टंट काही गोष्टी असतात ते पाहायच्या. हे झाल्या पर्सनल डिटेल्स. पर्सनल डिटेल्स नंतर काय असते पहा, पर्सनल डिटेल्स नंतर मोस्ट इम्पॉर्टंट असते तुमची CET एक्झामिनेशनची डेट. तर इथं तुम्हाला दिलेली असते डेट ऑफ CET एक्झामिनेशन. ओके, तर तुमची कोणती डेट आहे अगोदर ते तुम्हाला इथं दिल्या जाणार आहे. ठीक आहे, आता डेट समजली आपल्याला. ठीक आहे, आता पुढे चला, डेट समजली. आता एक्झामिनेशनचा टाईम. एक्झामिनेशनचा टाईम तुमचा कोणता आहे, समजा इथं दिला आहे मॉर्निंगची शिफ्ट आहे 9 ते 12 पर्यंत. ठीक आहे, सकाळी 9 ते 12 पर्यंत तुम्हाला एक्झामचा टाईम माहिती पडला. ठीक आहे, एक्झाम डेट माहिती पडली, एक्झामचा टाईम माहिती पडला. आता रिपोर्टिंग टाईम ॲट द एक्झामिनेशन सेंटर. रिपोर्टिंग टाईम म्हणजेच काय, रिपोर्ट करणे तिथं, म्हणजे तिथं पोहोचणे. तुम्हाला तिथं पोहोचणे गरजेचं आहे त्या वेळेमध्ये. तर 7:30 वाजता, म्हणजे 9 वाजता पेपर स्टार्ट होणार. एक्झामिनेशन टाईम. ओके, याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका, मी जे सांगत आहे पहा, एक्झामिनेशन टाईम म्हणजे एक्झाम स्टार्ट होणार तुमची ॲक्च्युअलमध्ये 9 वाजता सकाळी. ठीक आहे, म्हणजे हे या ॲडमिट कार्डवरती हा टायमिंग दिला आहे, तुमचा टाईम वेगळा असेल, तुमची आफ्टरनून शिफ्ट आहे किंवा मॉर्निंग शिफ्ट आहे त्यानुसार. ठीक आहे,
तर हा टायमिंग दिला आहे. तर त्याच्या अगोदर तुम्हाला इथं पोहोचायचं आहे. रिपोर्टिंग टाईम 7:30 वाजता. म्हणजे रिपोर्टिंग टाईम कशासाठी असते, तर तुमचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन होत असते, तुमचं चेकिंग होत असते, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये अगोदर बसवल्या जाते. एक्झाम 9ला स्टार्ट होते, पण त्याच्या अर्धा तास 1 तास अगोदर तुम्हाला तिथे एक्झाम हॉलमध्ये बसवल्या जाते. इन्स्ट्रक्शन दिल्या जातात, सर्व गोष्टी क्लिअर केल्या जातात आणि त्यानंतर तुमची एक्झाम स्टार्ट होत असते. म्हणून तुम्हाला 2 तास अगोदर रिपोर्टिंग टाईम दिला आहे. त्यानंतर गेट क्लोजर टाईम 8:30 वाजता. 1 तासा अगोदर पेपर, अर्ध्या तासा अगोदर पेपर स्टार्ट होण्याच्या. आता गेट क्लोजर टाईम का दिला आहे, कारण की होऊ शकते समजा एखादा विद्यार्थी की खरोखर त्याला खूप उशीर झाला ॲटोमॅटिकली ट्रॅव्हलिंगमध्ये, तर 8:30 म्हणजे अर्धा तास अगोदर तर कंपल्सरी आहे तुम्हाला तिथं पोहोचणे. त्याच्यानंतर तर तुम्ही पोहोचले तर गॅरंटी नाही की तुम्हाला आतमध्ये घेतील की नाही, म्हणून मी तुम्हाला इथं सांगत आहे, ठीक आहे. अशा इन्स्ट्रक्शन, अशा गेट क्लोजर टाईम हा लक्षात ठेवायचा, ठीक आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला काही करून पोहोचायचं आहे, बट मी सांगेल जो रिपोर्टिंग टाईम दिला आहे त्याच टाईमला तुम्ही तिथं पोहोचायचं, ठीक आहे. हे झालं. आता मोस्ट इम्पॉर्टंट काही गोष्ट सांगतो. खाली तुम्हाला CET एक्झाम सेंटर दिलं असेल, मी हाईड केलं आहे रेड कलरमध्ये, कारण की ते विद्यार्थ्याची माहिती आहे म्हणून मी ते लपवलेली आहे. तर हे सगळं टायमिंग आपण पाहिला, पण त्या टायमिंगमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट तुमचं एक्झाम सेंटर राहते कोणतं आहे, तर एक्झाम सेंटर पाहायचं. आता एक्झाम सेंटर पाहिलं, तुम्हाला माहिती पडलं 4 ते 5 दिवसा अगोदर, तर आपला टायमिंग कोणता आहे ते पाहायचं. पेपरचा सकाळी 9 वाजता आहे ना बा. आपण जर दूर आहे एक्झाम सेंटर तुमचं 100 किलोमीटर 200 किलोमीटर, तर अगोदरच एका दिवसा अगोदरच तिथं पोहोचून जायचं, ठीक आहे. किंवा असा 30-40 किलोमीटर 50 किलोमीटर आहे, तर तुम्ही सकाळी जाऊ शकता. पॉसिबल आहे का, होत असेल तर तुम्ही त्या दिवशी सकाळी जायचं. सकाळी असेल एक्झामचा, किंवा आफ्टरनून शिफ्ट असेल, अगोदर तुम्ही तिथं पोहोचायचं, सकाळीच निघायचं. तर असं काही तुम्हाला वेळेचं नियोजन करावं लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित तिथं पोहोचावं लागणार. कारण की एक्झाम द्यायला जायचं आहे, तर 2 तास अगोदर रिलॅक्स होऊन जासाल, कारण की पेपर घाईघाईमध्ये तुम्हाला नाही द्यायचा, कारण की इम्पॉर्टंट एक्झाम आहे तुमची, आहे ना. त्यासाठी तुम्ही इथं हे व्यवस्थित टायमिंग तुम्ही चेक करायचा, ठीक आहे. असं राहत असते. एक तर तुमचा सकाळी 9 ते 12 टाईम राहणार, किंवा आफ्टरनून शिफ्टचा तुमचा वेगळा टाईम राहणार. ते 2 टायमिंग असतात तुम्हाला, ठीक आहे. हे पाहिलं आपण. आता अजून चेक करायचं, ठीक आहे, ते म्हणजेच की क्वेश्चन पेपर लँग्वेज, ठीक आहे, इंग्लिश आहे. त्यानंतर PCB ग्रुप तुमचा, म्हणजे PCB ग्रुप दाखवत आहे, सेम PCMचं असंच असते, ठीक आहे. इथं तुमचा PCM असेल किंवा PCB देत असाल तर PCB असेल, ठीक आहे. त्यानंतर जेंडर चेक करायचं, ठीक आहे. PWD आहेत का, एक्स्ट्रा टाईम रिक्वायर्ड आहे का, PWD नाही म्हणून एक्स्ट्रा टाईम नाही. ॲप्लिकेशन नंबर, डिसेबिलिटी टाईप, स्क्राईब हे चेक करायचं. स्क्राईब म्हणजे सिम्पल आहे की बा, जर तुम्ही डिसेबल असाल तर तुम्हाला एक वेगळा विद्यार्थी लागेल पेपर सॉल्व्ह करण्यासाठी, असं टाईप असते, ठीक आहे. बट ते काही नाही, तुम्ही नसाल तर मग काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर हे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी मी सांगितलं, जे तुम्हाला ते चेक करायचे असतात. आणि तुम्हाला एक फोटो न्यायचा असते सोबत, जो तुम्हाला इथं चिटकवायचा असतो, तर हे तुम्ही इथं सोबत घेऊन जायचं. त्यानंतर तुम्हाला तुमची सिग्नेचर, इन्व्हॅलिगेटरची सिग्नेचर हे तुम्हाला इथं दिलं असते. इन्स्ट्रक्शन तुम्हाला नंतर इन्व्हॅलिगेटर देतो तुमच्या एक्झाम हॉलमध्ये. तर ज्या मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी असतात हॉल तिकीटमध्ये, ते मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. सो त्यामुळे डोंट वरी. आता जे मी तुम्हाला सांगितलं असंच असणार आहे. आणि तुमचं जे हॉल तिकीट आहे 5 किंवा 6 एप्रिलला तुमच्या वेबसाईटवरती येणारच आहे. आणि जसं येणार आहे ॲडमिट कार्ड तुमचं, मी तुम्हाला इथं अपडेट देणार आहे यूट्यूब चॅनलवरती, ठीक आहे. किंवा माझं इंस्टाग्रामचं पेज आहे, इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो. तर अशा टाईपचं विद्यार्थी मित्रांनो अपडेट होती ॲडमिट कार्डबद्दल. आता पुढे तुमची एक्झाम आहे, त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल दी बेस्ट. आणि विद्यार्थी मित्रांनो असेच अपडेट येणार आहेत, असंच गायडन्स तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ इम्पॉर्टंट येणार आहेत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पुढे शेअर करा. थँक्यू.